आपल्या सर्वांचं मशीन लर्निंग या प्लेलिस्टमध्ये स्वागत आहे. तर आपण या प्लेलिस्टमध्ये मशीन लर्निंगबद्दल पाहणार आहोत. आपला हा व्हिडिओ bankingbrother.com द्वारे स्पॉन्सर केला गेलेला आहे. bankingbrother.com क्रेडिट कार्ड सेल्स पार्ट टाइम फ्रीलान्सिंग जॉबसाठी एक अत्यंत योग्य स्थान आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन पहा. फर्स्ट ऑफ ऑल ह्या प्लेलिस्टचा आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. तर ओव्हरव्ह्यूमध्ये काय काय आहे, व्हॉट इज मशीन लर्निंग, मशीन लर्निंग काय आहे, मशीन लर्निंगचे महत्त्व, त्याचे टाईप्स, त्याचे ॲप्लिकेशन्स आणि व्हॉट यू विल लर्न. आपण ह्या प्लेलिस्टमधून काय काय शिकणार आहोत ते आपण एक एक पाहणार आहोत. तर पहिलं पाहूयात मशीन लर्निंग काय आहे. मशीन लर्निंग ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सबसेट आहे, ज्याच्यात आपण अल्गोरिथमला ट्रेन करतो जेणेकरून त्या अल्गोरिथम्सपासून आपण प्रेडिक्शन किंवा डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला डेटा प्रोव्हाइड करावा लागतो. त्याच्यानंतर आपण कॉम्प्युटर्सला असं ट्रेन करतो की ते स्वतःहून शिकतात मागच्या एक्सपिरियन्सपासून आणि ते स्वतःहून काम करतात. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगचं आजच्या युगात महत्त्व काय. आजकाल आपल्या बाजूला खूप साऱ्या गोष्टींमध्ये मशीन लर्निंगचा वापर केला जातो. आपल्या फोन्समध्ये, लॅपटॉप्समध्ये किंवा वेरियस ॲप्लिकेशन्समध्ये पण आपण वापर करतो. तर पहिला आपल्या फोन्समध्ये आपण कसा वापर करतो तो पाहूया. व्हॉइस कमांड. तर आपल्या फोनमध्ये गुगल असिस्टंट झालं, ॲलेक्सा झालं, ॲमेझॉनचा सिरी झालं. तर या ठिकाणी आपण मशीनसोबत कम्युनिकेट करू शकतो आपल्या व्हॉइसनी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खूप मशीन लर्निंगचा वापर हा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर करू शकतो. तर नेटफ्लिक्सवर आपण मूव्हीज पाहतो, वेगवेगळ्या मूव्हीज पाहतो. तर तिथं आपल्याला सजेशन केलं जातं की ही मूव्ही पहा, ती मूव्ही पहा. तर हे सगळे सजेशन्सलाच रेकमेंडर सिस्टमने सजेस्ट केले जातात. त्याच्यात पण मशीन लर्निंगचा यूज केला जातो. त्यानंतर ई कॉमर्स वेबसाईट्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सगळ्या वेबसाईटवर आपण शॉपिंग करायला जातो, वेगवेगळे आयटम्स परचेस करण्यासाठी जातो. तेव्हा आपल्याला सजेस्टेड म्हणून प्रोडक्ट्स येतात. ते प्रोडक्ट्स आपल्याला पण रेकमेंडर सिस्टम्सने सजेस्ट केलेले असतात. त्याच्यानंतर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, टेस्लासारख्या कार्स ज्या ऑटोमेटेड आहेत, जे स्वतःहून चालतात, स्वतःहून डिसिजन घेतात. त्याच्यात AI अल्गोरिथम्स म्हणजे मशीन लर्निंगचे अल्गोरिथम्स वापरले गेलेले आहेत. त्यानंतर आपण टाईप्स पाहणार आहोत. सुपरवाइज आहे, अनसुपरवाइज आहे आणि रिइन्फोर्समेंट आहेत. हे सगळे टाईप्स आपण एकदम डीपमध्ये शिकणार आहोत पुढच्या प्लेलिस्टमध्ये. तर आता आपण मशीन लर्निंगचे ॲप्लिकेशन्स काय आहेत ते पाहूया. मशीन लर्निंगला आपण चॅटबॉट्समध्ये पण वापरू शकतो. ऑटोनॉमस व्हेकल्स जसं टेस्ला कार सांगितलं त्या प्रकारे. रेकमेंडेशन सिस्टम्स जसे नेटफ्लिक्सचं उदाहरण दिलं मग, परत ई कॉमर्स वेबसाईटचं उदाहरण दिलं, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट्स. आणि फेशियल रेकग्नायझेशन ज्याच्यात आपलं फेस रेकग्नाइज केलं जातं. तर यानंतर या प्लेलिस्टमधून आपण काय काय शिकणार आहोत. तर आपण कॉम्प्युटर्सला पॅटर्न रेकग्नाइज आणि त्यांना प्रिडिक्ट करण्यासाठी आपण शिकवणार आहोत. त्यानंतर आपण एक स्मार्ट अल्गोरिथम बिल्ड करणार आहोत, जेणेकरून ते त्यांना डिसिजन घेण्यासाठी मदत होईल, प्रोसेसला अंडरस्टँड करतात, पॅटर्न रेकग्नाइज करतात आणि खूप साऱ्या गोष्टी शिकतात. ते खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या चुक्यातून ते शिकतात. हे सगळं आपण डीपमध्ये पाहणार आहोत पुढच्या प्लेलिस्टमध्ये. थँक्यू.